सांस्कृतिक राजधानीला अंधश्रद्धेचा विळखा पडलाय। पुण्यामध्ये आध्यात्मिक गुरूची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। पाय धुतलेलं पाणी दूध पाजून तागुंदे बाबाचे उपचार सुरू आहेत। उमेश तागुंदे बाबाचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले आहेत। पुण्यातला आध्यात्मिक गुरु उमेश तागुंदे याच्या शिष्यांचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगले चर्चेत आलेत। या व्हिडिओमध्ये शिष्य आणि त्याच्या शिष्या तागुंदे यांच्या पाय धुतलेलं पाणी आणि दुधानं पाय धुवून ते पाणी दूध प्राशन करताना दिसतात आणि असे अनेक व्हिडिओ आता समोर आलेत आणि हा अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। खरं तर विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशा आपण पुण्याला म्हणतो। अनेक मोठमोठ्या शैक्षणिक संस्थांचं माहेरघर असलेलं हे पुणे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे अंधश्रद्धेचा विळखा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पुढे अशीच आणखी एक बातमी आणि ही बातमी देखील पुण्यामधून आहे। दैवी शक्तीचा दावा करत अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण झालेले आहे आणि भोंदू स्वप्नील लांडेवर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत। लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेत त्याने ही काळी कृत्य केलीत। पुण्यातल्या विवेवाडीमधला हा संतापजनक प्रकार आहे। भोंदू स्वप्नील लांडे आता फरार आहे। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे आणि त्याचे देखील काही व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत। दैवी शक्तीचा दावा याने केलेला आहे आणि मुलींचं शोषण केलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे पुण्यामधून जोडले गेलेले आहेत। निलेश, सांस्कृतिक राजधानी आपण म्हणतो पुण्याला, विद्येचं माहेरघर, मोठमोठ्या खरं तर इन्स्टिट्यूट संस्था पुण्यामध्ये आहेत आणि अशा या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये चाललंय तरी काय, असा एक खूप मोठा प्रश्न आता या दोन व्हिडिओच्या माध्यमातून उभा राहिलाय। अनुपमा, खरं तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नगरी असलेल्या पुण्यामध्ये आता भोंदूगिरीचं पीक जे आहे ते उदयास आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरात प्रकरणानंतर बघितलं तर हे कुठंतरी प्रकरण दाबेल किंवा असे प्रकार उघडकीस येणार नाही अशी चर्चा होती। मात्र आता पुण्यामध्ये जर बघितलं तर पुण्यामध्ये सध्या दोन बाबांची चर्चा जी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे। त्यातली एक जो बाबा आहे स्वप्नील लांडे, त्याच्या विरोधात आता गुन्हासुद्धा या ठिकाणी दाखल केलेला आहे। दोन गोष्टींमध्ये या बाबांनी आता अंधश्रद्धा निर्माण होते काय असं या ठिकाणी सवाल या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांचे जे कर्म आहेत त्या कर्मावरून या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकार जे आहेत ते उघडकीस येत असल्याचं पाहायला मिळत आहे। दोन प्रकार आहेत, त्याच्यामधला जो पहिला जे आहे उमेश तुंगाने, तो बाबा जो आहे त्या बाबांनी साक्षात एका त्यांच्या गुरुचे पाय जे आहेत ते पाय धुवून पित असल्याचे व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर बिबेवाडीतले स्वप्नील लांडे म्हणून जो एक तरुण बाबा जो आहे तो एका अल्पवयीन मुलीला आपल्या मांडीवर बसून कानात मंत्र सांगून तिचं शोषण करत असल्याचा आरोप सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुण्यामध्ये सध्या या दोन बाबांची चर्चा जी आहे ती या ठिकाणी रंगू लागलेली आहे। खरं तर अंधश्रद्धेला इथं खत पाणी घालत असल्याचा या ठिकाणी आरोप सुद्धा या ठिकाणी करण्यात येतो आहे। त्यामुळे या दोन्ही प्रकरणाकडे आता प्रशासन कशा पद्धतीने बघतं याकडे बघावं लागेल, कारण एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलन जे आहे ते सातत्याने असे प्रकार घडू नये किंवा जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मात्र सातत्याने महाराष्ट्र असेल, नाशिक असेल किंवा पुणे असेल या परिसरामध्ये सातत्याने भोंदूगिरीचे प्रकार जे आहेत ते आता समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे या भोंदूगिरीला जे सर्वसामान्य नागरिक आहेत, जे गोरगरीब आहेत, त्यांचा परिस्थितीचा फायदा घेत हे भोंदूगिरी जी आहे ती सर्रास पुण्यामध्ये सुरू असल्याचं या ठिकाणी दावा सुद्धा केलेला जातोय। मात्र पुण्यासारख्या सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक पुण्यनगरीमध्ये असे प्रकार होत असल्यामुळे हे धक्कादायक बाब जे आहे ते समोर आलेले पाहायला मिळतात। अर्थात या गोष्टीचा या ठिकाणी आता अनेक गोष्टीकडून निषेध सुद्धा केले जात आहेत। मात्र आता या प्रकरणावर कायदेशीर कारवाई होती का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण ही जी दोन घटना आहेत त्या दोन घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत। मात्र या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनाला खत घालत असल्याचं या ठिकाणी आता उदयास असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे, कारण पुण्यासारख्या परिसरामध्ये जर अशा तरुण बाबा जे आहेत ते स्वतःला विद्वान किंवा देवाचा अवतार सांगून अशा प्रकारे कृत्य करत असतात, हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी आता प्रशासनाने पुढे येऊन किंवा संबंधित जे विभाग आहे किंवा पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांनी या कारवाई करणं गरजेचं आहे, कारण समाजामध्ये या बाबतीचा एक मेसेज जो आहे तो फार चुकीच्या पद्धतीने जातोय। बाबा जो आहे सो कॉल्ड, तर त्यानं एका मुलीचं लैंगिक शोषण केलं असल्याचं सुद्धा कळतंय। तर त्या संदर्भातली काही तक्रार दाखल झाली आहे का, याबाबतची काही दखल घेतली
धुतली गेली आहे का, या संदर्भात काही पुढे माहिती कळते का, आणि तो नेमकं करत काय होता? हा एकदम तरुण मुलगा दिसतो आहे आणि त्याच्या सुद्धा भरपूर फॉलोअर्स असल्याचं दिसतंय, सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ आहेत, नेमकं तो करायचा काय? खरं तर सुरुवातीला या बाबांचा जर ट्रेंड बघितला तर हे सुरुवातीला सोशल माध्यमाच्या मधून उदयास येतात, ॲक्टिव्ह होतात आणि त्याचाच फायदा घेत हे अनेक लोकांना ते फसवण्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणातही तसंच पाहायला मिळत होतं. हा स्वप्नील लांडे नावाचा जो बिबेवाडीतला जो बाबा आहे, त्यांनी सुरुवातीला सोशल मीडियावर आपली प्रसिद्धी केली आणि त्या माध्यमातून एक मुलगी जी आहे त्या मुलीला दीक्षा देण्यासाठी किंवा तिला जो त्रास होत आहे किंवा ती अडचणीत आहे ती अडचण दूर करण्यासाठी त्यांनी त्याला स्वतःच्या मांडीवर घेतलं होतं आणि कानामध्ये एक मंत्र सांगितला होता. त्या दरम्यान तिला जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा असा आरोपसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्या संदर्भात वारजे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र तो जो बाबा जो आहे तो आता फरार असल्याची या ठिकाणी निलेश, काही मिनिटांसाठी आपल्याला थांबवते. आपल्याबरोबर हमीद दाभोलकरजी जोडले गेलेले आहेत आणि काय नेमकी अनेसची या संदर्भातली भूमिका आहे अर्थातच आपल्याला ते सांगतीलच. मात्र हमीदजी, आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की पुण्यासारखी सांस्कृतिक नगरी आहे, इतक्या मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत, नागरिकांच्या बुद्धीला झालंय काय हा एक प्रश्न आहे. आणि अशा प्रकारचे हे बाबा सातत्यानं उदयास येतात, नवनवीन बाबा दररोज दर महिन्याला पुढे पुढे येत आहेत. काय म्हणाल तुम्ही या सगळ्या प्रकाराला? खरंच खूप खेदाची बाब आहे ही. पूर्वी अंधश्रद्धा या फक्त शिक्षित लोकांपुरते मर्यादित आहेत असं समजलं जात होतं, पण सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा हे मोठ्या प्रमाणात आता आपल्याला दिसतंय. म्हणजे पुणे विद्येचं माहेरघर आहे का अंधश्रद्धेचं माहेरघर आहे अशी परिस्थिती गेल्या काही महिन्यांमध्ये समोर आलेली आहे. त्यामुळे शाळा कॉलेजेसमध्ये मुलांना विज्ञानाची भाषा तर शिकवली जाते, पण त्याच्याबरोबर चिकित्सक वृत्ती विज्ञानाचा जो गाभा आहे तो शिकवला जात नाही. त्याच्यामुळे सहजी अशा गोष्टींना लोक बळी पडताना दिसत आहेत. त्याच्याबरोबर भक्ती परंपरेचा जो काही अर्थ आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तो सगुण निर्गुण अशा स्वरूपाची भक्ती आहे, परंतु त्याच्यामध्ये हे शोषण करणाऱ्या लोकांच्या बाबाबुवांची चलती झाल्यामुळं मुळातली भक्ती राहिली बाजूला आणि त्याच्या नावाखाली लोकांचं होणारं शोषण हे मध्यभागी आलेलं आहे. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्याची खूप प्रभावी अंमलबजावणी करणं याच्यासाठी आवश्यक आहे. शासन खरात प्रकरणानंतर देखील जागं झालेलं नाही आहे आणि अजूनही देखील डिजिटल माध्यमांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरवल्या जातात आणि त्या लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचतायत त्याच्यामधून, आणि त्याचा हा मोठा परिणाम दिसतोय. त्यामुळे डिजिटल माध्यमांवरल्या अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी प्रभावी मोहीम शासनाने हाती घ्यायला पाहिजे. अगदी हमीदजी, मला हाच प्रश्न आपल्याला विचारायचा होता. आता जी दोन दृश्य आम्ही झी24 तासवर दाखवतोय त्यामध्ये एक तुंगादे बाबा आहे, मध्यमवयीन दिसतो आहे, आणि हा दुसरा एक तरुण मुलगा आहे, त्याचं वय खरं तर अक्षरशः 30च्या आतमध्येच असावं असं दिसतं आहे. एका लहान मुलीचं लैंगिक शोषण सुद्धा त्यानं केलं असल्याचं आता पुढे आलेलं आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि आता सगळ्यांच्याच हातामध्ये मोबाईल फोन असतो, त्यामुळे साहजिकरित्या अत्यंत सोप्या पद्धतीनं आणि लवकरात लवकर खरं तर असे व्हिडिओ पडतात. मात्र जे विचारपूर्वक हे सगळं बघत नाहीत, फॉरवर्ड करत नाहीत, त्यांच्यामध्ये हे प्रकार जास्त आढळू लागलेत किंवा त्याचा प्रसार आणखी वेगानं होऊ लागलाय. त्यामुळे यावर आणखी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आता उपाय करणं जास्त गरजेचं वाटतंय का आपल्याला? म्हणजे काय नेमकं केलं पाहिजे? नाही, नक्कीच आहे. जादूटोणा विरोधी कायद्याचा आधार घेऊन औरंगाबाद उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे त्यांनी 6 वर्षापूर्वी असा निकाल दिलेला आहे की अशा स्वरूपाच्या जाहिराती ज्याच्यामध्ये दैवी चमत्काराचा दावा केला जातो त्याच्यावरती कारवाई करण्याची यंत्रणा शासनाने तयार करावी. 6 महसुली विभागांमध्ये त्याच्यासाठी कार्यालय तयार करावी, जशा फेक न्यूज आणि खोट्या जाहिरातींसाठी असतं तसं. याच्यामध्ये कुठल्याही नागरिकाला तक्रार करण्याचा अधिकार देणं अतिशय आवश्यक आहे. जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये फक्त शोषण झालेली व्यक्तीच तक्रार करू शकते, परंतु ज्या प्रमाणात हे रील्स मधनं हे पसरतंय त्याच्यामध्ये कुठलाही सजग नागरिक जर त्याच्या नजरेसमोर आलं, जसं आपण बाकीच्या ठिकाणी पोस्ट रिपोर्ट करू शकतो, तशा रिपोर्ट करण्याची एक यंत्रणा शासनाने तयार करायला पाहिजे आणि तातडीनं त्याची चिकित्सा करून त्याच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे असं मला वाटतं. खरंय हमीदजी, तुम्ही जे सांगता तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. एकतर सोशल मीडियामधून हे प्रकार जास्त पसरत चाललेले आहेत आणि सर्वसामान्य या सगळ्यांना खरं तर या भुलीला बळी पडतात असं म्हणावं लागेल. त्यामुळे तातडीने यावर उपाययोजना आणि अत्यंत प्रभावी कठोरपणे खरं तर याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे असं म्हणावं लागेल. धन्यवाद, आपण झी24 तास बरोबर बोललात, आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
हमीद दाभोळकर आपल्याबरोबर होते, एनएससीचे कार्यकर्ते. पुण्यामध्ये 2 भोंदूबाबांची सध्या चर्चा सुरू आहे. त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाले आहेत. अंधश्रद्धेचा विळखा पुणे नगरीला कसा बसलेला आहे ते आपल्याला यामधून पाहायला मिळत आहे. निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या चर्चेसाठी. तर पुण्यामधले सगळे प्रकार आपण पाहतोय आणि 2 भोंदू बाबा सध्या सोशल मीडियावर पुण्यामध्ये चांगलेच गाजतायत. विद्येचं माहेरघर, एक ऐतिहासिक सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यामध्ये अशा प्रकारे विवेकाचा विसर पडलेला आहे की काय, अशा प्रकारे परिस्थिती निर्माण झाली आहे.